बातम्या आणि घडामोडीसाठी आपण पहा मुंबई वार्ता न्यूज मराठी। अंबरनाथ शहरातील सुप्रसिद्ध मेसर्स पटेल आरपीएल रियालिटी प्रायव्हेट लिमिटेड या ग्रुपच्या बांधकाम प्रकल्पासंदर्भात अनियमिततेची तक्रार करून आमरण उपोषणाला बसलेला संजय प्रसाद व तेजस सरोदे यांनी संचालक अंकित पटेल या बिल्डरकडे तब्बल 25 लाख रुपयांची खंडणी मागितल्याचा गंभीर आरोप अंबरनाथ बदलापूर बिल्डर असोसिएशन यांच्या माध्यमातून करण्यात आला। मेसर्स पटेल आरपीएल रियालिटी प्रायव्हेट लिमिटेड या ग्रुपने अंबरनाथ पश्चिम मोजे कोस कुंटवली तालुका अंबरनाथ प्लॉट नंबर 43 सदर नंबर 206/114 नभू क्रमांक 3326 सिद्धार्थ नगर अंबरनाथ नगर परिषदेसमोरील परिसरात पुनर्विकासाचं प्रकल्पाचं काम सुरू करण्यात आलं होतं। या प्रकल्पात अनियमितता असल्याचा आरोप करत संजय प्रसाद यांनी आमरण उपोषण सुरू केले। मात्र उपोषण सुरू करण्यापूर्वी एका मध्यस्थामार्फत त्यांनी पटेल बिल्डरकडे 25 लाख रुपयांची मागणी केल्याचा दावा अंबरनाथ बदलापूर बिल्डर असोसिएशनच्या माध्यमातून पत्रकार परिषद घेत केलाय। या प्रकरणी अंबरनाथ नगरपालिका मुख्याधिकारी तहसीलदार तसेच सहाय्यक पोलीस आयुक्त यांची भेट घेऊन निवेदन देण्यात येणार असल्याचे देखील बिल्डर असोसिएशनने सांगितले। या उपोषणाच्या माध्यमातून बिल्डरला ब्लॅकमेल करण्याचा प्रयत्न होत असल्याचा आरोप करत संजय प्रसाद यांच्या विरोधात खंडणीचा गुन्हा दाखल करून त्यांना अटक करण्याची मागणी अंबरनाथ बदलापूर बिल्डर असोसिएशन संघटनेचे अध्यक्ष संजय जाधव आणि सचिव ज्ञानधर मिश्रा यांनी केली आहे। दरम्यान पटेल ग्रुपचे संचालक अंकित पटेल यांनीही पत्रकार परिषदेत बोलताना संजय प्रसाद यांनी आपल्या माध्यमातून सुमारे 25 लाख रुपयांची खंडणी मागितल्याचा दावा केला। संजय प्रसाद यांच्या विरोधात खंडणीचा गुन्हा दाखल होऊन त्यांना अटक होते की नाही याकडे सर्वांचे लक्ष वेधले आहे। या आरोपानंतर अंबरनाथ शहरात मोठी खळबळ उडाली आहे। याबाबत संजय प्रसाद यांची बाजू अद्याप समोर आलेली नाही। मुंबई वार्ता प्रतिनिधी अंबरनाथमध्ये नगरपालिकेच्या समोर पटेल बिल्डर्सचं काम चालू आहे आणि पटेल बिल्डर्स हे बदलापूर अंबरनाथ बिल्डर असोसिएशनचे आमचे मेंबर्स आहेत। त्यांच्या विरुद्ध त्यांनी जी बांधकाम परवानगी घेतली आणि काम चालू केले त्याच्या संदर्भात एक संजय प्रसाद नावाचा ऑल इंडिया पॅन्थर सेना जी अंबरनाथमध्ये आहे त्या सेनेचा कोणी कार्यकर्ता आहे आणि ती तक्रार केली आणि तक्रारीच्या अनुषंगाने तो त्या ठिकाणी उपोषणाला बसला आहे। परंतु त्याचा एकमेव उद्देश या बिल्डरला ब्लॅकमेल करून सुमारे 25 लाखाची खंडणी त्याच्याकडनं मागण्याचा त्यांनी प्रयत्न केलेला आहे। त्या दृष्टिकोनातनं बांधकाम व्यावसायिकांनी आमच्याकडे तक्रार केल्यानंतर असोसिएशनच्या माध्यमातून या ठिकाणी आज पत्रकार परिषद घेऊन संपूर्ण बदलापूर अंबरनाथमधली असोसिएशन ही पटेल बिल्डर्सच्या मागे खंबीरपणे उभी आहे। आज आम्ही ACP DCP मुख्याधिकारी तहसीलदार यांना भेटून निवेदन देणार आहोत आणि जो अवैधरित्या गेले 3-4 दिवसापासून उपोषणाला बसलेला जो संजय प्रसाद आहे याला उचलून पहिलं गजाआड करण्याची आज आम्ही विनंती करणार आहोत। कारण ह्यांनी केलेल्या तक्रारीमध्येच काही दम नाही आहे। ह्यांनी तक्रार कुठल्या माध्यमातून केली आहे? तक्रारात म्हणतो रस्ते फुटपाथ गटार यामध्ये बेकायदेशीर खोदकाम करून मालमत्तेचं नुकसान करून रॉयल्टी चोरी केली। आता हे विषय आहेत नगरपालिका आणि महसूलच्या संदर्भातले, तर यांनी त्या ठिकाणी तक्रार करून त्या बाबतीची माहिती खरी घ्यायला हवी होती। परंतु त्याला वाटलं पटेल आहे, नावामध्येच गुजराती आहे, पटेल आहे, पटेल पैसे देईल, त्या दृष्टिकोनाला पटेलला ब्लॅकमेलिंग करून जे काय काढता येईल या उद्देशाने त्यांनी केलेलं हे काम आहे। निश्चितपणे या ठिकाणी आम्ही सांगतो की त्याला जर त्या बांधकाम परवानगीमध्ये चुकीची कागदपत्र देऊन बांधकाम परवानगी मिळवले किंवा काही फ्रॉड काम पटेलनी केले असं काय असतं तर गोष्ट वेगळी आहे। परंतु या ठिकाणी त्यांनी उपस्थित केलेले मुद्दे हे नगण्य मुद्दे आहेत, त्याला काही अर्थच नाही, बेसलेस आहेत। याच्यातनंच कळतं की ह्या चीटर माणसाला यांच्याकडनं खंडणीच्या स्वरूपात पैसे मिळण्यासाठी त्यांनी केलेले हे उपद्रव। बदलापुर अंबरनाथ बिल्डर एसोसिएशन के मेंबर है पटेल सेठ करके, उनका नगर पालिका के सामने एक प्रोजेक्ट चालू है और वहाँ के आसपास का एक रहवासी है, उनका नाम है संजय पृथ्वीराज प्रसाद करके है। उन्होंने हमारे मेंबर को लास्ट 2 महीने से बहुत तकलीफ़ दे रहे हैं और साइट पे भी जाके तकलीफ़ देते हैं। नगर पालिका में उन्होंने कंप्लेन किया हुआ है और कंप्लेन आप देखेंगे तो उसमें कुछ भी कंप्लेन में दम नहीं है कि बिल्डर ने रास्ता अंदर ले लिया, गटर ले लिया, ये सब अगर ले लेगा बिल्डर तो नगर पालिका वहीं पे सामने वो देखती है, ऐसा कुछ दम नहीं है। सीधा सीधा खंडनी का मुद्दा है
और हमारा मेंबर से 25 लाख रुपए का खंडनी मांगा गया हुआ है। और पैसा नहीं देने के बाद प्रशासन पे, बिल्डर पे प्रेशर देने के लिए 4 दिन से भूख हड़ताल पे वो संजय प्रसाद जी बैठे हुए हैं। इसका मतलब है कि आपका उस प्रोजेक्ट से न कुछ लेना देना है, कुछ भी नहीं है, कोई संबंध नहीं है, और आपको पैसा चाहिए। पैसा बिना आप उस हंगर स्ट्राइक से उठने वाले नहीं हो। तो ये मुद्दा अगर ऐसे ही चलता रहा तो आने वाले समय में ये सारे बिल्डरों को तकलीफ दे रहे हैं और भी तकलीफ बढ़ेगा। इसके लिए इसको हम ज़ोर शोर से उठा रहे हैं मुद्दा को। और यहाँ से आप लोग से बात करने के बाद हम लोग एसीपी साहब, सीनियर पीआई, सीओ साहब, तहसीलदार साहब सबको जाकर के निवेदन देंगे। वो बंदे को इमीडिएट वहाँ से उठाइए, उसके ऊपर गुन्ना। अमरनाथ नगर परिषद के सामने मेरा साइट का काम चालू है, जहाँ पे हम लोग की फर्स्ट शॉप का हमने एस्टेब्लिश किया था, पटेल एंटरप्राइज। वही बिल्डिंग हमने रीडेवलपमेंट में ली है और वहाँ पे हमारा काम चालू है। वहाँ पे कुछ कंप्लेनेंट्स जैसे कि संजय पृथ्वीराज प्रसाद जैसे लोग ने अननेसेसरली कंप्लेंट करके हम लोग को हैरेसमेंट करने का उनका उद्देश्य है। उनका उद्देश्य क्लियर कट पब्लिक इंटरेस्ट में नहीं है। उनका इंटरेस्ट एक ही है कि इनको हैरेस करना है और इनसे पैसे निकालना है। उनका मेरे प्रोजेक्ट से कोई भी लेना देना नहीं है और वो इफ़ेक्टेड पार्टी नहीं है मेरे प्रोजेक्ट में। ना ही उन्होंने मेरे पास कुछ शॉप या ऑफिस कुछ परचेज़ किया है, कोई लेना देना नहीं है। ये कंप्लेंट आने के बाद में मेरे सोर्सेस से मैंने उनको अप्रोच करने का ट्राई किया कि भाई तुमको मेरे से प्रॉब्लम क्या है। तो ऐसा सुनने में मुझे आया कि मुझे तो पैसे ही चाहिए, उसके बिना मैं तुम्हारा ये काम बंद करवा के ही रहूँगा। मैं तुमको बराबर दिखाऊंगा मेरा क्या है। 25 लाख का उन्होंने मेरे से डिमांड किया हुआ है। पुलिस में शिकायत करेंगे, एज़ वेल एज़ हम लोग डिफामेशन का केस भी डालने वाले हैं उनके ऊपर।